त्या श्रीवर जुई जीवापाड प्रेम करत होती, तोच श्री जुईसोबत असा काही वागला की जुई त्याचा तिरस्कार करू लागली. अखेर श्रीने जुईसोबत असे काय केले? श्री आज कार्यालयात उशिरा पोहोचला. तो वेगाने त्याच्या केबिनच्या दिशेने निघाला तेव्हा असे वाटले की जणू मादक सुगंधाच्या वाऱ्याची झोळूक अंगावरून गेली. श्रीने लगेच मागे वळून पाहिले. ती एक मुलगी होती जिने तिचे लांबसडक कुरळे केस पाठीवर मोकळे सोडले होते. तिला पाठमोहरी पाहिल्यानंतर श्री समजून गेला की ती खूप सुंदर असावी आणि कार्यालयात नवीन आहे. श्रीने त्याच्या केबिनमध्ये बसून 2 ते 4 ईमेल पाठवले. तितक्यात तीच मुलगी दार ठोठावू लागली. श्रीने तिला आत येण्याची खूण केली. सुंदर अशा जीन्स टॉपमधली मुलगी आणि निळ्या जीन्समध्ये तिचा सोनेरी रंग खुलून दिसत होता. जणू खोलीत प्रकाश पसरल्यासारखे वाटत होते. मंद हसत ती श्रीच्या समोर बसली आणि म्हणाली, खरं तर मी या कंपनीमध्ये नवीन जॉईन झाली आहे आणि कार्यालयीन चर्चेसाठी आली आहे. बरं, पण आधी एकमेकांची नावं समजली असती तर बरं झालं असतं. श्री तिच्याकडे बघत हसत म्हणाला. हो, सॉरी, मी माझे नाव सांगायला विसरले. माझे नाव जुई. मला तुझे नाव माहीत आहे. मी तुझे खूप कौतुक ऐकले आहे. खरंच, तसे तर तुझे नाव खूप सुंदर आहे. श्रीने जुईला धन्यवाद म्हटले. त्यानंतर दोघेही बराच वेळ चर्चा करत राहिले. श्रीला जुई पहिल्याच नजरेत आवडली. लवकरच दोघांमध्ये मैत्री झाली. 1 ते 2 महिन्यातच त्यांनी एकत्र जेवायला सुरुवात केली आणि संध्याकाळी दोघे एकत्र घरी जाऊ लागले. श्री जुईला तिच्या घराजवळ त्याच्या गाडीतून सोडायचा आणि मग पुढे जायचा. जुईने त्याला घरी यायचे आमंत्रण कधी दिले नाही आणि श्रीला पण तसे कधी वाटले नाही. जुई देखील श्रीच्या घरी कधी गेली नाही. त्यांनी एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यावर कधीच चर्चा केली नाही. ठराविक अंतर राखूनच दोघेही एकमेकांच्या सोबतीचा आनंद घेत होते. एके दिवशी श्रीने सांगितले की त्याला कार्यालयीन बैठकीसाठी हैदराबादला जायचे आहे. त्याने जुईलाही सोबत येण्याचा सल्ला दिला. जुईने तिच्या गटप्रमुखांशी बोलून व्यावसायिक चर्चा म्हणून या सहलीला मान्यता मिळवून घेतली. दोघेही हैदराबादमध्ये वेगवेगळ्या रूममध्ये राहिले. कार्यालयीन काम संपल्यानंतर दोघांनीही हैदराबादमध्ये चांगला वेळ घालवला. तिथल्या प्रेक्षणीय ठिकाणांना भेट दिली. बाजारात जाऊन थोडी खरेदीही केली. आता दोघेही अनेकदा कार्यालयीन बैठकांसाठी एकत्र जाऊ लागले. अनेक वेळा कामातून लवकर मोकळे झाल्यावरही बाहेर फिरायला जात. नवीन चित्रपट आला असेल तर दोघेही चित्रपट पाहायला जात. जुईला थोडी जरी खरेदी करायची असली तरी ती श्रीला सोबत घेऊन जात असे. श्रीही आता जुईबद्दल गांभीर्याने विचार करू लागला. तो तिला आपला जीवनसाथी बनवण्याचा विचार करू लागला होता. पण जुईच्या मनात काय आहे हे त्याला समजत नव्हते. इकडे जुई सुद्धा श्रीमध्ये गुंतली होती. तिला श्रीशिवाय जगण्याची कल्पनाही करायची नव्हती. एके दिवशी जुई श्री सोबत बसून कॉफी पित होती. श्री तिच्या समोर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी निमित्त शोधत होता. खूप विचार केल्यानंतर श्री म्हणाला, जुई, मी विचार करत होतो की आता तुझी माझ्या आई वडिलांशी ओळख करून द्यायची वेळ आली आहे. तुला चालेल ना? हो, नक्कीच, जुईने प्रेमाने उत्तर दिले. तिच्या चेहऱ्यावर नम्रतेची लाली पसरली होती. तेवढ्यात अचानक तिचा मोबाईल वाजला. फोन उचलताच तिचा चेहरा बदलला. ती खूप काळजीत दिसू लागली. लगेच खुर्चीवरून उठून ती म्हणाली, निघते, मी थोडी घाई आहे. मला ताबडतोब घरी जावे लागेल. पण मला सांग जुई, काय झाले? काही अडचण आहे का? मी सोडतो तुला. नाही, तसे काही नाही, मी जाईन. तसेही आता तुझी मीटिंग आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस. मी बघेन सर्व, असं म्हणत ती घाई गडबडीत निघाली. जुई गाडी करून पटकन घरी पोहोचली. आशा खूपच अस्वस्थ होऊन वरांड्यात फिरत होती. जुईला पाहताच तिने दरवाजा उघडला आणि म्हणाली, ताई, आकाशला काय झाले माहीत नाही. दुपारपासून खूप ताप येतोय. आज तो जेवलाही नाही. आधी फोन का केला नाहीस? आकाशच्या कपाळाला हात लावत जुई म्हणाली. ताई, मला वाटलं डॉक्टर निलेश यांच्या औषधाने तो बरा होईल. शिवाय तुमची ही तातडीची मीटिंग होती. पण आशा, मी सांगितले आहे ना की आकाशपेक्षा महत्वाचं माझ्यासाठी काही नाही. बरं, मला सांग, डॉक्टर निलेशांनी तपासल्यानंतर काय सांगितलं? ते व्हायरल ताप आहे असे म्हटले. ठीक आहे, तू सरबत घेऊन ये. आशाला स्वयंपाकघरात पाठवून तिने डॉक्टरांना फोन लावला. आकाशबद्दल डॉक्टरांशी बोलल्यावर तिने आपल्या मुलाला औषधाचा पुढचा डोस दिला.
आकाश अस्वस्थ होऊन सतत रडत होता. रात्री उशिरापर्यंत ती आकाशचे डोके तिच्या मांडीवर घेऊन बसली होती. मग ती त्याच्या शेजारी झोपली. वास्तविक आकाश हा जुईचा 10 वर्षाचा मुलगा होता. जुई घटस्फोटीत होती. तिचा पती अतुल हैदराबादला व्यवस्थापक होता. जुईचा प्रेमविवाह होता. दोघेही एकाच महाविद्यालयात शिकले. दोघांचेही सुखी वैवाहिक जीवन सुरू झाले. जेव्हा त्यांच्या प्रेमाचे प्रतीक जुईच्या पोटात आले तेव्हा अतुल आनंदाने वेडा झाला. त्याला मुलांची खूप आवड होती. आपल्या भावाच्या मुलांचेही तो खूप लाड करायचा. जुईच्या गरोदरपणाबद्दल समजताच त्याने संपूर्ण कार्यालयात मिठाई वाटली. पुढे जुईने एका सुंदर मुलाला जन्म दिला. त्या दिवशी अतुलने कॉलनीत डीजे लावला. जुई आणि बाळाच्या स्वागतासाठी त्याने संपूर्ण घर सजवले. संपूर्ण खोली खेळण्यांनी भरून टाकली. त्या दोघांनी मोठ्या प्रेमाने मुलाचे नाव आकाश ठेवले. आकाश मोठा होऊ लागला. पण तो जसा मोठा होऊ लागला आणि जेव्हा चालण्याची वेळ आली तेव्हा तो स्वतःच्या पायावर 1 मिनिट पण उभे राहू शकत नव्हता. बोलताना पण त्याला शब्द जड पडत होते. आणि मग ही गोष्ट लवकरच दोघांच्याही लक्षात आले की तो सामान्य मुलगा नाही. डॉक्टरांकडे तपासणी केल्यानंतर कळले की तो आयुष्यभर चालणार नाही, बोलू शकणार नाही आणि त्याला डाऊन सिंड्रोमचा त्रास असल्याचे समोर आले. डाऊन सिंड्रोमची समस्या अनुवंशिक असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं. अतुलला आठवलं की जुईच्या काकांनाही ही समस्या आहे. त्या दिवसानंतर अतुलचं जुई आणि तिच्या मुलाबद्दलचं वागणं पूर्णपणे बदललं. तो खूप चिडचिडा झाला. त्यानंतर तो दुसऱ्या डॉक्टरांशी बोलला. त्यांनीही तेच सांगितले. अतुलला एवढं अस्वस्थ पाहून जुई त्याला समजावू लागली. हे बघ अतुल, मुलाचा आजार आपल्या हातात नाही. निसर्गाने आपल्याला जे मूल दिले त्यालाच आपण आपले सर्व प्रेम देऊ. असं अनेक लोकांसोबत घडतं. हे सत्य स्वीकार अतुल, तरच आनंदात राहू शकशील. नाही, मी हे सत्य स्वीकारू शकत नाही आणि या मुलालाही आपले मानू शकत नाही. हा माझा अंतिम निर्णय आहे. हे काय बोलतोस? मुलाला स्वीकारणार नाहीस? तुला काय म्हणायचंय? जुईने काळजीच्या स्वरात विचारले. म्हणजे मला हे मूल नकोय, अतुलने तोंड फिरवत सांगितले. तुला नकोय म्हणून तू या लहानग्याचा जीव घेशील का? बघ कसा हसतोय. तुला त्याच्याबद्दल प्रेम वाटत नाही का अतुल? नाही जुई, मला याच्याबद्दल प्रेम वाटत नाही. मला त्याचा चेहराही बघायचा नाही. मला विशेष मुलाचा पिता म्हणून घ्यायला आवडणार नाही. आपण त्याला कुठल्या तरी अनाथ आश्रमात सोडू. नाही, मी हे होऊ देणार नाही. हे माझे मूल आहे. मी 9 महिने त्याला माझ्या पोटात वाढवले आहे. मी माझ्या रक्ताने त्याचे पालनपोषण केले आहे. मग ठीक आहे, तू त्याच्या किंवा माझ्यापैकी एकाची निवड कर. तसेही तू अशाच प्रकारच्या मुलांना जन्माला घालणार. तुझ्या कुटुंबातच दोष आहे. मला तुझ्यापासून वेगळे. अतुलच्या तोंडून असे कडवट शब्द ऐकल्यावर आणि त्याच्या प्रेमाचं वास्तव समजल्यावर जुई काहीच बोलू शकली नाही. तिनं निर्णय घेतला. ती अतुलपासून वेगळी झाली आणि मुलासोबत तिने नवीन आयुष्य सुरू केले. काही दिवसातच ती एका चांगल्या कंपनीत कामाला लागली. तसेही ती MBAचे शिक्षण घेत होती. त्यामुळे नोकरी मिळवण्यात तिला काहीच अडचण आली नाही. आज या घटनेला 8 वर्ष पूर्ण झाली. आकाशने अभ्यास सुरू केला होता. जुई त्याला वेळोवेळी थेरपीसाठी घेऊन जात असे. तिच्या मेहनतीने आणि समर्पणाने जुईने कामावरही चांगला नावलौकिक मिळवला. तिला खूप लवकर बढती मिळाली आणि तिने 3 BHKचा फ्लॅट विकत घेतला. आकाशची काळजी घेण्यासाठी तिने आशा नावाची पूर्णवेळ मोलकरीण ठेवली. ती आकाशची पूर्ण काळजी घेत होती आणि कुटुंबातील सदस्याप्रमाणे राहत होती. त्यामुळे जुईला नोकरी करताना कोणतीही अडचण आली नाही. अलीकडेच तिला कंपनीने बढती देऊन नवीन शाखेत पाठवले होते, जिथे ती श्रीला भेटली. आता कुठेतरी ती श्रीसोबतच्या सुंदर आयुष्याची कल्पना करू लागली होती, पण आयुष्य तिला वेगळेच सत्य दाखवणार होते. तर त्या दिवशी जुई कार्यालयातून बाहेर पडताच श्रीचे मित्र तसेच सहकारी वरुण आणि मालिनी तिथे आले. तेव्हा त्यांनी जुईला घाई गडबडीत बाहेर जाताना पाहिले होते. आत येताच वरुणने श्रीला विचारले, काय झालं जुई, एवढ्या घाईघाईत कुठे गेली? मला माहित नाही, अचानक कोणीतरी फोन केला आणि ती अस्वस्थ होऊन निघून गेली. तिने मला काहीच सांगितले नाही. कदाचित तिच्या मुलाची तब्येत बिघडली असावी. मुलगा? श्रीने आश्चर्याने विचारले.
हो, तिने मला यापूर्वीच हे सांगितले होते. त्या दिवशीही ती अस्वस्थ होती. मी विचारल्यावर तिने सांगितले, की तिला तिच्या मुलाची तब्येत बरी नाही आणि तिला मोलकरणीच्या हातात मुलाला सोपवून यावे लागते. मुलाची काळजी घेण्यासाठी घरात दुसरे कोणी नाही का? वरुणने विचारले. नाही, ती एकटीच राहते. पण तिचा मुलगा आहे. तिचे लग्न झाले आहे का? श्रीला धक्का बसला. ती घटस्फोटित आहे. तिने अनेक वर्षापूर्वी पतीला घटस्फोट दिला. ती एकटीच मुलाला सांभाळते. पण तिने मला याबद्दल काहीच सांगितले नाही. श्रीच्या डोळ्यात अनेक प्रश्न होते. या कार्यालयातील सर्व गोष्टी फक्त मलाच माहीत असतात, मालिनी म्हणाली. खरं तर जुई आणि मी आधीच्या कार्यालयातही एकत्र काम करायचो. तिथे आम्ही चांगल्या मैत्रिणी झालो. मी तिच्या घरी देखील गेली आहे. ते खूप मोठे आणि सुंदर घर आहे. आणि बाळ बाळ किती मोठं आहे? श्रीने प्रश्न विचारला. मुलगा 8 ते 10 वर्षाचा असेल, पण तो एक विशेष मुलगा आहे. त्यामुळे त्याला सांभाळणे खूप कठीण आहे. विशेष मूल? हो, तिच्या बाळाला जन्मापासूनच चालता बोलता येत नाही. त्याला डाऊन सिंड्रोमचा त्रास आहे. मी तिच्या धाडसाचे कौतुक करते. ती एकटीने एवढी मोठी जबाबदारी पार पाडत आहे. या मुलामुळेच तिच्या पतीने तिला घटस्फोट दिल्याचे मी ऐकले आहे. ती मुलाला एखाद्या अनाथ आश्रमात सोडायला तयार झाली नाही आणि एकटीनेच त्याचे संगोपन करण्याचा निर्णय तिने घेतला. जुईची ही सर्व माहिती समजल्यावर श्रीला स्वतःची फसवणूक झाल्यासारखे वाटले. ज्या मुलीला तो आपले पहिले प्रेम समजत होता, ती लग्न झालेली आणि एका मुलाची आई होती. सुद्धा सामान्य नसून एक विशेष मूल होते. तो संपूर्ण रात्र झोपू शकला नाही. या सर्व गोष्टी त्याला इतरांकडून समजल्याचेही त्याला वाईट वाटत होते. जुईने स्वतःहून त्याला काहीच सांगितले नव्हते. ज्या नात्याला त्याने एवढ्या गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली होती, ते खोट्याच्या पायावर उभे होते. त्याला जुईचा तिरस्कार वाटू लागला. तसेही एका आजारी मुलाच्या घटस्फोटीत आईच्या हातात तो आपले संपूर्ण आयुष्य सोपवू शकत नव्हता. त्यांचे नाते फार पुढे गेले नव्हते, म्हणून त्याला माघार घेणे सोपे होते. त्याने ठरवले होते की आता जुईपासूनचे अंतर वाढवायचे. जुई 2 दिवस कार्यालयात आली नाही. त्याआधी जुई 1 दिवस जरी आली नाही तरी श्री तिला 4 वेळा फोन करायचा. पण यावेळी त्याने तिची साधी विचारपूसही केली नाही. ही गोष्ट जुईला खटकत होती. तिसऱ्या दिवशी आकाशचा ताप कमी झाल्यावर ती कार्यालयात पोहोचली. अर्धा दिवस उलटून गेला तरी श्रीने तिची चौकशी केली नाही. काम खूप शिल्लक असल्यामुळे तिलाही जेवणाची सुट्टी होईपर्यंत जागेवरून उठता आले नाही. जेवणाच्या वेळी ती श्रीच्या केबिनमध्ये गेली. तो तिथे नव्हता. भेटायला आलेल्या व्यक्तींसोबत तो बाहेर गेल्याचे एका सहकार्याने सांगितले. जुई उदास होऊन तिच्या जागेवर परतली. संध्याकाळी तिने श्रीला फोन केला. त्याने सांगितले की तो अजून बाहेर आहे, त्यामुळे बोलता येणार नाही. तो जुईकडे 2 ते 3 दिवस दुर्लक्ष करत राहिला. शेवटी एक दिवस जुई सकाळीच त्याच्या केबिनमध्ये गेली आणि त्याची वाट पाहू लागली. तिला पाहताच काहीसे स्मित हास्य करत श्रीने तिच्या तब्येतीची चौकशी केली. तितक्यात शिपायाने येऊन 2 कप चहा ठेवला. चहा पिताना जुईने विचारले, श्री, तुला आठवते त्या दिवशी तू तुझ्या आईवडिलांशी माझी ओळख करून देण्याबद्दल बोलत होतास? आज माझ्याकडे वेळ आहे. संध्याकाळची मीटिंग रद्द झाली आहे. तुलाही काही महत्वाचे काम नाहीये. चल कुठेतरी बाहेर जाऊया. मला तुला माझ्याबद्दल काही सांगायचं आहे. त्यानंतर तुझ्या आई वडिलांनाही भेटेन. माफ कर, पण मला आता माझ्या आई वडिलांशी तुझी ओळख करून द्यावेसे वाटत नाही. पण का? धक्का बसलेल्या जुईने विचारले. मी ज्या उद्देशाने तुझी भेट करून देणार होतो तो उद्देशच राहिलेला नाही, श्रीने स्पष्टीकरण दिले. श्री, तू माझ्याशी असं का वागत आहेस हे मला समजू शकेल का? गेले काही दिवस मी पाहते तू माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेस. तू मला फसवलेस, माझ्या भावनांशी खेळलीस. जे तू मला खूप आधी सांगायला हवं होतंस ते मला तुझ्या मैत्रिणींकडून समजलं, श्री रागाने म्हणाला. तुला माझ्या मुलाबद्दल समजलेलं दिसतंय, पण आज मी स्वतःहून तुला सांगणार होते. तू माझ्याबद्दल गंभीर आहेस हे पाहिल्यावर मी स्वतः तुझ्याशी या विषयावर बोलणार होते. नाही जुई, तू मला कधीच सांगितले नसतेस. तसेही एका विवाहित आणि मूल असलेल्या स्त्रीशी मला असे संबंध ठेवायचे नाहीत. श्री, माझा घटस्फोट झाला आहे. माझे ते लग्न अगदी लहान वयात झाले होते. आता माझं लग्न करायचं वय झालंय, जुई म्हणाली. तुझ्या पतीने घटस्फोट का घेतला ते सांगशील का? श्रीने विचारले. माझा मुलगा विशेष मूल असल्यामुळे त्याला त्याची जबाबदारी घ्यायची नव्हती. त्याला त्या गोष्टीची लाज वाटत होती. जुईने खरं तेच सांगितलं.
मग तुला असे वाटते का की मी इतका मूर्ख आहे की एका आजारी मुलाच्या जबाबदारीचे ओझे उचलेन, ज्याला त्याच्या स्वतःच्या वडिलांनी नाकारले? बरं, म्हणजे हे कारण आहे. श्री, माझा पती भित्रा होता, म्हणून तो स्वतःचे मूल स्वीकारू शकला नाही. आता तुझ्याबद्दल बोलायचे तर तू मूर्ख आहेस. जो माणूस इतक्या व्यवहारीपणे एखाद्या नात्याकडे बघतो तो मूर्खच असू शकतो. खरं तर मूर्ख तू नाही, मी आहे. मी भावनेच्या आहारी गेले आणि खऱ्या प्रेमाची तुझ्याकडून अपेक्षा करू लागले. हे सांगताना जुईच्या डोळ्यात पाणी आले. माझ्यासोबत हा अश्रूंचा खेळ खेळू नकोस जुई. मी एक व्यवहारी माणूस आहे. दुसऱ्यांचे ओझे उचलणे हा माझा स्वभाव नाही. मी कोणी देव नाही. मी दुसऱ्याच्या आजारी मुलाला नातू म्हणून माझ्या आई वडिलांना सोपवू शकत नाही. लक्षात ठेव, यापुढे आपल्यात कुठलेही नाते नसेल. आपण दोघे फक्त सहकारी आहोत, आणखी काही नाही, श्रीने स्पष्ट केले. आपल्यामध्ये आणखी काही असूच शकत नाही. असा स्वार्थी माणूस माझ्या प्रेमाला पात्र ठरूच शकत नाही. डोळ्यातले अश्रू लपवत जुई तिच्या केबिनमध्ये परतली. आज श्रीने तिचे हृदयच नव्हे तर प्रेमावरील तिचा विश्वासही तोडला होता. श्रीने ज्या प्रकारे तिच्या सोबतचे सर्व संबंध अचानक संपवले होते, त्यामुळे तिला मोठा धक्का बसला होता. त्यामुळेच जुई कार्यालयात बसू शकली नाही. ती घरी आली आणि खोलीचे दार बंद करून बसली. आकाश तिला फोन करत राहिला. आशा तिच्यासाठी चहा करून दार वाजवत राहिली. फोन वाजत होता, पण तिला काहीच ऐकू येत नव्हते. तिच्या कानात फक्त श्रीचेच बोलणे गुंजत होते. सर्व जग तिला त्या काही शब्दांमध्ये सीमित झाल्यासारखे वाटत होते. तिच्या मनावर खूप मोठा आघात झाला होता.